नमस्कार, मी पूजा केटले किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. आज आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या करंज्या. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी मैदा घेतलाय. इथे आपण गव्हाचं पीठही घेऊ शकतो. त्यानंतर 1 वाटी खोबरं, 1 वाटी थोडं कमी गूळ घेतलाय, तर अर्धी वाटी रवा, 2 मोठे चमचे तूप आहे, खसखस 1 मोठा चमचा आहे, ड्रायफ्रूट आहे, त्यानंतर वेलची पावडर 1 चमचा आहे आणि मीठ चवीपुरतं. आपण आता करंज्या करण्यासाठी पारी लाटण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी पहिला मैदा घेतलाय मी याच्यात. तर रवा टाकणार आहोत आपण याच्यात, मिक्स करणार आहोत. तर थोडं मीठ टाकणार आहोत. त्याच्यानंतर मिक्स करून घेऊया. त्याच्यावरती आपण तुपाचं असं मोहन टाकणार आहोत, कडकडीत असं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं हे पिठाला तूप असं चांगलं लागलं पाहिजे. पिठाचा गोळा व्हायला पाहिजे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं घट्ट असं मळून घेऊया. आपलं आता हे पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावूया. आपण हे 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवूया. आपण आता करंजीसाठी सारण तयार करून घेऊया. त्यासाठी लागणार आहे, पहिला आपण टाकणार आहोत तूप 1 चमचा, त्यानंतर खसखस टाकणार आहोत, ड्रायफ्रूट, आपण खोबरं टाकणार आहोत. खोबरं थोडं परतून घेऊया आपण. आता आपण गूळ टाकूया. गूळ पण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपलं आता हे सारण चांगलं तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकणार आहोत. मिक्स करून घेऊया. आपण करंजीसाठी पारी लाटून घेऊया. जास्त जाड पण नाही लाटायची. अशी आपली एवढी अशी पातळ अशी पारी लाटून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये आपण भरून घ्या. मी साच्यामध्ये करते. प्रेस करून घ्यायचं, म्हणजे फुटणार नाही.
तेल गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये आता ह्या करंज्या तळून घेऊया. म्हणजे जरा मंद गॅसवर असं पण सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे. तळून झालेले आहेत आता. अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत आपल्या रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा करंज्या.